आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे काम सोमवारपासून सुरू करण्याचे मनपाचे लेखी आश्वासन। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा मिरज येथे सध्या अर्धपुतळा असून पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम मंजूर झाले आहे। मात्र काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले मनपाचे लाईन आउट देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केला। याच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता मिरज महानगरपालिकेसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। दरम्यान मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी पुढाकार घेत संबंधित मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले। अधिकारी आणि समाज बांधवांमध्ये चर्चा झाल्यानंतर सोमवारी लाईन आउट करून पुतळ्याचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन मनपा प्रशासनाने दिले। मनपाच्या या लेखी आश्वासनानंतर प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे, मिरज शहर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव साठे, युवक आघाडीचे अध्यक्ष अजय मोरे, उपाध्यक्ष शुभम कांबळे, शुभम चंदनशिवे, सचिव शंकर कांबळे, सरचिटणीस दीपक आवळे, युवक आघाडीचे सचिव नितीन तांदळे, अनिकेत वायदंडे, कार्यकारिणी सदस्य उमाजी लोंढे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता मनपाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सोमवारी प्रत्यक्ष काम सुरू होते का याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे। सर्वप्रथम आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मातंग समाजाच्या वतीनं सर्व देशवासियांना आज आम्ही शुभेच्छा देतो। तर त्याचप्रमाणे आज स्वातंत्र्य दिन असून सुद्धा आज मातंग समाजाला या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज या कार्यालयामध्ये आंदोलन करावं लागत आहे। हे आंदोलन यासाठी करावं लागत आहे की अण्णाभाऊ साठे यांचा जो मिरज शहरातील अर्धपुतळा आहे तर त्या पुतळ्याचे सुशोभीकरण व पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर असताना देखील महापालिका हे वारंवार लाईन आउट करून देण्यासाठी टाळाटाळ करत होती। म्हणून आज मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी आत्मदहनाचा आम्ही इशारा दिल्यानंतरनं तरी देखील आमची कुणी दखल घेतली नव्हती। म्हणून आज या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी सर्व मातंग समाज बांधवांच्या सोबत आज या ठिकाणी आम्ही आलो असताना पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं। पोलीस प्रशासन आल्यानंतरनं पोलिसांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलावून घेतले आणि अधिकाऱ्यांनी आत्मदहन आम्ही करतेलं बघितले। त्यांनी बघून या ठिकाणी आम्हाला सोमवारी काम चालू करून घेतो, लाईन आउट करून देतो असं सांगून आम्हाला एक लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे सोमवारी काम चालू करण्याचं। आणि या ठिकाणी आम्ही आत्मदहनाचं आंदोलन हे थांबवत आहे व महापालिकेने सोमवारी जर आमची फसवणूक केली तर यापेक्षा तीव्र असं आंदोलन या महापालिकेत मातंग समाजाच्या छेडलं जाईल आणि याला सर्वस्वी बांधकाम अधिकारी डी पवार साहेब, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचबरोबर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्तांचा उल्लेख झाला म्हणून सांगतो। सहाय्यक आयुक्तांनी मातंग समाजाची लोक आतमध्ये येतात, गेट लावा आणि यांना बाहेर राखला असं यांनी आमचा अपमानास्पद वक्तव्य करून आमचा अपमान केलेला आहे। म्हणून आम्ही प्रथमतः त्या सहाय्यक आयुक्तांचा निषेध करतो आणि गरज पडल्यास सहाय्यक आयुक्त साहेब तुम्हाला आम्ही जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त इथून पुढे तुम्ही मातंग समाज असो किंवा अण्णाभाऊ साठे असो किंवा इतर महापुरुष असो यांच्या प्रती बोलताना आदरपूर्वक बोला, अन्यथा तुम्हाला तुमची जागा मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय लहूजी, जय भीम, जय अण्णाभाऊ साठे। तसंच आम्ही पोलीस प्रशासनाचाही आभार व्यक्त करतो। पोलीस प्रशासनानं आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।